अधीक्षक श्री अनुराग जैन आणि त्यांच्या पथकाने नागपूर विभागातील सर्वात मोठी कारवाई करत 5 आरोपींना अटक केली आहे। मुंबईतील 2 तरुणींकडून वर्ध्यात एमडी ड्रग्ज विक्रीचा मोठा रॅकेट उघड झाला असून तब्बल 400 ग्राम एमडी ड्रग्ज, एक पिस्तूल आणि मोबाईलसह 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार वर्धा जिल्ह्यातील ड्रग्ज माफियांना मोठा धक्का। वर्धा पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन आणि त्यांच्या पथकाने नागपूर विभागातील आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे। आजच्या तरुण पिढीचं स्वप्नभंग करण्यामागचं एकच मोठं कारण ड्रग्जचं वाढतं सेवन, डान्स, पार्टी, पब्स, नाईट लाईफ, पाश्चात्य संस्कृतीचा अंधानुकरण आणि त्यातून थेट ड्रग्जच्या दलदलीत तरुणांची पावलं। या व्यसनामुळे मानसिक स्थिती ढासळते आणि अवैध मार्गाने पैशांची उलाढाल सुरू होते। याच रस्त्यावर चालणाऱ्या माफियांना अटकाव करण्यासाठी वर्धा पोलिसांनी क्रिमिनॉलॉजीचा वापर करत शास्त्रोक्त पद्धतीने सापळा रचला। मागील 3 महिन्यांपासून तांत्रिक तपास आणि अचूक नियोजनानंतर 5 आरोपींना जेरबंद करण्यात आलं। धक्कादायक म्हणजे या रॅकेटमध्ये ड्रग्ज सप्लायरसाठी 2 महिन्याच्या बाळाचा देखील वापर केला जात होता। मुंबईतील 2 तरुणींकडून वर्ध्यात एमडी ड्रग्ज विक्रीचा गोरखधंदा सुरू असल्याचंही उघड झालं। या कारवाईत पोलिसांनी तब्बल 400 ग्राम एमडी ड्रग्ज, एक पिस्तूल, मोबाईलचा 16 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे। शांत स्वभावाचे पण कार्यात विजेप्रमाणे तत्पर असणारे एसपी अनुराग जैन यांची ही मोहीम वर्धा पोलिसांची तडफदार कामगिरी म्हणून इतिहासात नोंदली जाईल। वर्धा जिल्हा पोलीस यांची एलसीबी यांनी काल एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि यामध्ये आम्हाला 400 ग्राम एमडी आणि एक फायर आर्म हे जप्ती करून आरोपींवर अटक केल्याची कारवाई मध्ये एलसीबीला यश मिळालेलं आहे। घटना अशी आहे की आम्ही काय 1-1.5 महिन्यापासून एक सर्व्हेलन्सवर एक आरोपीला ठेवले होते, कारण त्याचे भाऊला मागच्या महिन्यात घरफोडी करणारे आरोपींचे सोबत फायनान्शियल अरेंजमेंट करून त्यांचे चोरीचा पैसा आपल्याकडे ठेवणे आणि त्याला एमडीच्या सप्लाय करण्याचा एक केस आमच्या समोर आलेला होता। जून महिन्यात आम्ही कारवाई केलेले होते आणि त्याच्यानंतर एक स्पेशल टीम ते आरोपी राजन थूल याचे घरी आम्ही त्याचे जे भाऊ आहे किंवा त्याचे जे कॉन्टॅक्ट आहे यांच्यावर आम्ही सर्वेलन्स ठेवले होते। सकाळी खात्रीदायक माहिती मिळाली की मुंबईतून 2 लेडीज जे एमडी सप्लाय किंवा काहीतरी सबस्टन्स सप्लाय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यावर आमची टीम एलसीबी चे पीआय चौधरी साहेब आणि ॲडिशनल एसपी बागमारे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी लावले आणि त्या आरोपी राजन थूलचे भाऊ विशाल थूल आणि मुंबईतून आलेली 2 महिला हे त्या घरी सापडले आणि त्यांच्याकडून आम्ही एमडी पावडर सारखा एक जे आम्हाला संशय होता ते एक सिल्वर फॉइलमध्ये पॅक्ड होता, त्या ठिकाणातून आम्हाला ते सापडलं आणि जर आम्ही त्याला प्रश्नोत्तर केले तर ते सायंटिफिक उत्तर देऊ शकले नाही। त्याच्यानंतर आम्हाला इंट्रोगेशनमध्ये माहीत पडला की एक आरोपी जे विशाल थूलचा नौकर आहे ते आपले घरी काहीतरी घेऊन गेलेला आहे। आम्ही त्याचे मागे पण टीम पाठवले आणि त्याचे घरी पण आम्हाला तसेच सिल्वर फॉइलमध्ये पॅक असलेला पदार्थ सापडला। आम्ही एक्सपर्टला बोलून, पंचाला बोलून त्या ठिकाणी जप्तीची कारवाई केली आणि इंट्रोगेशनमध्ये हे क्लिअर झालेलं आहे की हे मुंबईतून एक सप्लायर आहे, तो सध्या जेलमध्ये असा आरोपी सांगत आहे। त्याच्यातून ते लेडीने काय महिना अगोदर ते एकत्रित करून ठेवला होता आणि आता ते सप्लायसाठी एमडी सप्लायसाठी या ठिकाणी आलेली होती। नंतर आम्हाला माहीत पडलं की यांचे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ते आरोपी विशाल थूल यांनी आपली बायकोचा मोबाईल घेऊन त्याला सांगून ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण केलेलं आहे आणि ते आरोपी महिला जे मुंबईतून आली होती त्याच्या खात्यामध्ये ते पैसे पोहोचले आहेत, ह्या दोघांनी आपल्या क्रॉस इंट्रोगेशनमध्ये सांगितलं आहे। त्याची पण आम्ही चौकशी करत आहे। आम्ही सर्व आरोपी यांना ताब्यात घेतले आहे आणि 5 दिवसाच्या यांच्या PCR आम्हाला मिळालेला आहे। या एक अजून गोष्टी आहे की हे जे आरोपीचा नौकर होता त्याचे घरातून जर झडती घेतली तर आम्हाला त्या ठिकाणातून एक लोकल पिस्टल पण सापडलेली आहे। त्याबद्दल पण आम्ही गुन्ह्याच्या कलमामध्ये समाविष्ट केलेला आहे, त्याची पण तपास चालू आहे। न्यूज एक्सप्रेससाठी गौरी गणेश बोरकर यांची रिपोर्ट।